नमस्कार मैत्रिणींनो, मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर चला मग सगळ्या वांग्याची भाजी तर सगळ्यांना करताच येते म्हणा, त्यात काही शंका नाही. पण मी आता वाटणामध्ये काय घालणार आहे, तर जो काही आपला कांदा असतो ना, तो कांदा मी छान असा गॅसवर मस्त भाजून घेतलेला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही टोमॅटोही भाजू शकता. मी कांदा भाजून त्याचं पेस्ट करणार आहे आणि मग त्याची भाजी बनवणार आहे. आणि अद्रक लसूण मी कायम तयार ठेवत असते. एकदा आपण अद्रक लसणची पेस्ट बनवली की मस्त असं 3-4 भाज्या आपल्या मस्त आरामात होतात हप्त्याभराच्या. त्यामुळे ना कसं आहे ना, मग कोणती भाजी करायची, काय करायची खूप प्रश्न पडतो. कधी कधी रात्री तर नेहमीच प्रश्न पडतो की कशाची भाजी करायची. अशा वेळेस ना पटकन आपण जर आपलं अद्रक लसण तयार असेल तर आपण पटकन आलूची भाजी बनवू शकतो, वड्या तयार असतात आपण वड्याची भाजी बनवू शकतो. अशा भरपूर काही रसाच्या भाज्या आहेत त्या आपण पटकन बनवू शकतो. म्हणजे आपल्याला वेळेवर अद्रक लसण करायचं आहे, मला हे करायचं आहे, असं झंझटच राहत नाही. म्हणून ना मी कायम अद्रक लसण वगैरे पेस्ट करूनच ठेवत असते. आणि बघू शकता तुम्हाला ह्या ढोबळ्या मिरच्या दिसत असेल लाल कलरच्या, तर ह्या ना हल्ली 100 रुपये किलो मिळत आहे. तर यांनी 10 रुपये वगैरे कमी करून 90 रुपये किलो आणलेले आहेत. आणि मी रात्रीच मस्त अशा धुवून टाकलेल्या होत्या, सकाळपर्यंत छान असं पाणी नितळून जाईल आणि पूर्ण असं कोरड्या होऊन जाईल म्हणून. तर आता आपलं मस्त असं कोरड्या झालेल्या आहेत. आणि आई आलेल्या आहेत गावाकडनं, तर झाले 4-5 दिवस त्या आल्या. तर तेव्हापासून मी व्हिडिओ घरी शूट केलेला नव्हता. तर इथे मस्त आपल्या कळसल्या वांग्याची भाजी तयार झालेली आहे. जास्त काही रसा वगैरे केलेला नाही, ग्रेव्हीच ठेवलेली आहे. आणि तुम्ही म्हणत असाल गंज एवढा मोठा आणि भाजी एवढीशी, पण चालतं कधी कधी असं पण असो. चला मग, आणि मस्त अशी झणझणीत आपली वांग्याची भाजी तयार आहेत. तर मी ना अद्रक लसणामध्येच वांगे छान असे कळसू दिले होते. त्याच्यानंतर मग सगळे तिखट मीठ सगळं टाकून मग छान अशी होऊ दिलेली होती. आता भरपूर वेळ आपण तळून पण वांगे टाकू शकतो. आता भरपूर जणांची वेगवेगळी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. तर चला मग, इथे मस्त असं मिरच्याच्या कापणं आईनीच करून दिलेल्या होत्या. आणि आई म्हटलं तुम्ही आल्याच आहे तर तुमच्याच हातचं मला आता लोणचं टाकून द्या. खरंच आई लोकांच्या हातचं लोणचं वगैरे ना खूप टेस्टी वाटते आणि भरपूर काळ टिकतात पण त्यांच्या हातचं. माझ्याही हातचं टिकते म्हणा, अजून आजपर्यंत माझ्या हातचं लोणचं वगैरे खराब झालेलं नाही. पण आई म्हटलं सगळी तयारी मी करून दिलेली होती. तेल एका साईडला तापायला ठेवलेलं आहे आणि सगळं विकत आणून ठेवलेलं होतं. आजकाल आपण सगळं विकतच आणतो ना, मसाला वगैरे रेडीमेडच मिळते. अचार मसाला वगैरे, ती इथे मी पिवळे राई आहेत ते राई आणून घेतलेल्या होत्यात. आणि अचार मसाला पण आणून घेतलेला होता. त्याच्यासह तुम्हाला वाटलं तर वाटीभर तिखट पण आपण टाकू शकतो, पण मिरच्या ऑलरेडी थोड्याशा तिखट असतात. तर यामध्ये आपल्याला मिरचीचं पावडर वगैरे नाही टाकायचं आहे. पण आपण आंब्याच्या फोडीमध्ये नेहमी मिरचीचं पावडर यूज करतो, पण आता याच्यात नाही घालणार आहे. आणि इथे मीठ, आणि मीठ थोडंसं जास्ती टाकावं लागते, कारण की जर थोडंसं मीठ जास्त राहिलं ना की आपलं जे काही आपण लोणचं टाकतो ना ते खराब होण्याची शक्यता वगैरे नाही राहत. तर एका साईडला तेल असं तापत आहे, तर आई म्हणत होते की एका साईडला झोप आणि जिरं मी छान असं भाजून देते. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडेसे धने पण ॲड करू शकता, 2-3 लवंग पण टाकू शकता. तर 1-2 लवंग आईने टाकलेल्या होत्या. तर भरपूर जण सरसोचं तेल वापरतात, कोणी कोणी आपलं फल्लीचंच तेल यूज करतात, कोणी कोणी सोयाबीनचं तेल यूज करतात. तर मी ना सोयाबीनचंच तेल यूज करणार आहे. आता तसं तर फल्लीचं तेल पण आहे म्हणा, पण नाही म्हटलं सोयाबीनचंच तेलाचं टाकूया. पण भरपूर जण ना आपलं सरसोचं ते तेल आहे ना त्याचंच लोणचं बनवतात आणि खायला टेस्टी वाटते म्हणा. पण माझ्याकडे ना सरसोच्या तेलाचं लोणचं फारसं कोणी खायला बघत नाही, तर मग मी आपलं साधंच तेल वापरत असते. चला मग आता मी आईला छान असं बारीक करून देणार आहे. मग आई सगळं मिक्स करेल आणि त्याच्यानंतर तेल थंड व्हायला भरपूर वेळ लागतं. आणि तेल थंड झाल्याशिवाय कधीच आपण टाकायचं नाही लोणच्यामध्ये, नाही तर मग लोणचं तर पूर्ण हेच होऊन जाईल. तर आजकाल जे लोणच्याचा मसाला मिळते ना त्यामध्ये सगळं मिक्स राहते, त्यामुळे आपल्याला जास्त काही टाकायची गरज राहत नाही म्हणा. नुसतं ते आणून आपण टाकलं तरी होऊन जाते, थोडंसं राई टाकली तरी. पण आपण घरचं तिखट मीठ थोडंसं टाकलंच पाहिजे, त्याच्याशिवाय ना एक टेस्ट येतच नाही. आणि लोणचं कसं चरकवरकच छान वाटते. तर चला मग, आता त्याच्यानंतर आहे हे मी ना ऑनलाईन बोलवलेलं होतं, जे की मला खूप खूप आवडलेलं आहे. आणि खरंच खूप छान प्रोडक्ट आहे, जास्त महाग नाही आणि काही नाही. आता मी कोणतं याचं हे नाही करत म्हणा. आणि मी घेतलं ना तर याला कमीत कमी 1 महिना झालेला आहे, तर अजूनही त्याच्यात लिक्विड आहेच खाली. तर 2 पॅकेट म्हटलं आता पूर्ण लिक्विड जे काही मी आणलेलं होतं, आता किराणा आणला तर ते पूर्ण टाकून देते म्हटलं. आणि हे टाकल्यानंतर ना जसं आपण हँडवॉश यूज करतो ना तसंच जेवढं आपल्याला लिक्विड लागते तेवढंच लिक्विड बाहेर येते. आणि लिक्विड पण ना म्हणजे वेस्ट नाही होत नाही, काही नाही. खरंच खूप छान आहे, मला तर खूपच आवडलं. नाही साबणाचा पसारा होत, साबणाचं कसं पाणी तरी सुटते, पण याचं तर काहीच नाही. खरंच खूप छान आहे. म्हणून मला जी गोष्ट आवडली ना ते मला शेअर करायला आवडते, म्हणून मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर बघू शकता असं वरतून आपण झाकण लावून घ्यायचं आणि असं दाबायचं, म्हणजे दाबल्यानंतर जेवढं लिक्विड लागते तेवढंच लिक्विड बाहेर येतं. आणि खरंच खूप हेल्पफुल आहे, मला आवडलं म्हणून शेअर केलेलं आहे. चला मग, थोडेसे भांडे आहेत किचनमध्ये बेसिंगमध्ये पडले, तर तेच मी आता भांडे घासून घेणार आहे. आता संध्याकाळचा चहा पाणी झालं तेवढेच उरलेले आहेत.
आपण ज्या काही गृहिणी आहोत ना, आपण जेव्हा जेव्हा उठू आणि किचनमध्ये येऊ किंवा हॉलमध्ये येऊ, तेव्हा तेव्हा आपल्याला कामं दिसत असतात. कधी काही पडलेलं असते, कधी काही पडलेलं असते आणि पूर्ण खरंच म्हणजे एवढे कामं राहतात, पण त्या कामातूनही स्वतःला वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःसाठी आराम 1 तास आपण आराम दुपारी केलाच पाहिजे, कारण की आपण कंटिन्युअसली सकाळी 5:45 5:30 वाजतापासून उठतो. तेव्हापासून कंटिन्युअसली 1-1:30 वाजेपर्यंत पूर्ण कामं करतो. त्याच्यानंतर 1 तास थोडासा रेस्ट तर घेतलाच पाहिजे. त्याच्यातही थोड्या वेळ झोपलं की नाही झोपलं तर मुलं घरी येतात. मग त्यांचं सगळं बघा, खाणं, पिणं, त्यांचे कपडे, लत्ते, खरंच खूप कामं प्रत्येक स्त्रीच्या मागे राहते. आणि खरंच संसारात आल्यानंतर माणूस एवढं रमून जाते की स्वतःलाही वेळ द्यायला म्हणजे आपण स्वतःच्या मैत्रिणीसोबत सुद्धा असे 2 शब्द कॉल करून बोलू शकत नाही, एवढे आपण बिझी होऊन जातो. तर कामं तर डोळ्यासमोरच दिसतात. मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, माझ्या मुलांसाठी हे करायचं आहे, मला आज उद्याची प्लॅनिंग आजच करायची आहे. हे सतत विचार आपल्या डोक्यात असतात मुलांचा. मला हा अभ्यास घ्यायचा आहे, उद्या त्याचं हे आहे, उद्या तसं ते आहे. याच्यातच पूर्ण लाईफ आपली चालली जाते. पण सोबत बघू शकता ना, आता मी पूर्ण अद्रक असं धुवून ठेवलेलं आहे. हे सुद्धा एक कामच आहे ना, किती नाही म्हटलं तरी उद्याच्या चहामध्ये आपण सतत अद्रक घ्या, धुवा. त्याच्यापेक्षा कसं आहे ना, मी माझं कायम धुवून ठेवून देते. म्हणजे घेतलं आणि पटकन धुतलेलं तर राहतेच, पटकन हे केलं, टेस्टास केलं की टाकलं चहामध्ये. आणि किंवा अद्रक लसण करायचं आहे तर परत आपल्याला धुवायची गरज पडत नाही. आणि अद्रक म्हटलं की किती माती भरलेलं असतं, त्यामुळे ना मस्त असं मी काय करते, 4-5 तास चांगलं भिजत टाकून देते पाण्यामध्ये. पूर्ण पाणी पूर्ण भिजून गेल्यानंतर माती आपच निघून जाते आणि चांगलं 5-6 पाण्याने चांगलं धुवायचं आणि मग काढून ठेवून द्यायचं. या अद्रकला हप्ताभर काहीही होत नाही. भरपूर जण म्हणतात की धुतल्यानंतर हे होते, पण ते जमिनीत तर पाण्यातच राहते ना, जमिनीतच राहते, तर काहीही होत नाही. हा तर माझा अनुभव आहे. जर तुम्हाला वाटतं तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, पण मी कसं आहे ना, धुतल्यानंतर बाहेरच ठेवते. तर आई आल्या आहेत, तर बरेच दिवस झाले आहेत म्हणा, 2-4 रेसिपी बनवल्या आहेत मी, पण मी शेअर वगैरे नाही केल्या बनवून. तर आता म्हटलं छान असं गरम गरम चकल्या आईला खाऊ घालाव्या. चकल्याचं पीठ होतंच घरी. तर या चकल्याच्या पीठमध्ये ना छान असं मी मस्त अजवाईन टाकलेलं आहे, ओवा आपण ज्याला म्हणतो ओवा, मस्त असं तीळ टाकलेलं आहे. त्यानंतर मिरची आणि अद्रक लसणची पेस्ट टाकलेली आहेत. आणि भरपूर जण मिरचीची पेस्ट वगैरे नाही टाकत, पण आम्ही लोकं टाकतो. कोणी कोणी तिखटच टाकतात. आणि थोडंसं हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकलं. आणि घरी बटर वगैरे काही नव्हतं, मी बटर टाकत असते. तर थोडीशी साय जमा झालेली होती, ते साईचं वेळेवर मी काय केलं, मिक्सरमध्ये बारीक केलं आणि थोडंसं लोणी काढलं, मग त्याला कळवून मग ते टाकलेलं आहे. त्याच्यानंतर परत ना मग तेलाचं मोहन दिलेलं आहे. हे सगळं टाकून आता छान असं भिजवून घेणार आहे. आणि खरंच तुम्ही जर बटर वगैरे नसेल टाकत ना, नक्की टाका. बटरमुळे ना एक क्रिस्पीपणा छान येतो चकलीला. तर चला मग आता भिजवून घेते. संध्याकाळचा वेळ आहे, गरम गरम मस्त काढीन आणि सगळ्यांना खाऊ घालीन. आणि स्वयंपाक वगैरे थोडाफार शिल्लक आहे, तर थोडंसं वरण फ्राय वगैरे करीन, म्हणजे होऊन जाते. मला तरी असं वाटतं की एवढं सगळं भिजवा आणि करत बसा चकल्या, त्यापेक्षा थोडं थोडं भिजवलं आणि गरम गरम काढले आणि खाल्ले की खरंच त्याची टेस्ट एकदम वेगळीच वाटते. जेव्हा आपण फ्रेश ज्या काही वस्तू करतो ना, त्याची टेस्ट खरंच वेगळी राहते. तर आणि ह्या सगळ्या वस्तू करण्यासाठी ना आपण सणावाराची वाट बघत असतो की आता हे सण येईन तेव्हाच मी करीन, पण माझं तसं नाही. मला जेव्हा इच्छा झाली ना, मी तेव्हा करते आणि बनवते आणि खाते. तर माझ्या आईचं पण तसंच आहे. माझी आई का म्हणते की भजी करायला तेवढाच वेळ लागतो जेव्हा आपण सणावाराचा स्वयंपाक करतो तेव्हा, आणि चकल्या करायलाही तेवढाच वेळ लागतो. फक्त एवढंच आहे की पटकन भिजवा आणि करायला काय वेळ लागणार आहे. तर तिचं म्हणणं तसं राहायचं, तर ती नेहमी चकल्याच बनवायची. आणि माझ्याकडे चकल्या, माझ्या आईकडे वगैरे सगळ्यांना चकल्या प्रचंड आवडायच्या. आणि माझ्या आईला कसं आहे ना, गरम गरम करून खाऊ घालायला आवडते. तर तसंच मलाही आवडते की आपल्या हातचं ना गरम गरम कोणी खाल्लं पाहिजे. खरंच जेव्हा आपल्या घरचे लोक आपण गरम गरम करतो आणि खातात आणि म्हणतात की खरंच खूप छान झालं आहे, तेव्हा म्हणजे प्रत्येकच गृहिणीला एक मनाला एवढं समाधान मिळते आणि असं वाटते की आपण जे काही केलं त्याचं सार्थक झालेलं आहे. तर माझंही तसंच आहे. तर आता घाई खूप होत होती, तर पहिले मी छान असं थोडं थोडं म्हणजे चांगले काढीन म्हणा, त्याच्यानंतर मी डायरेक्ट कढईतच पिळणार आहे. माझ्या आईनं पहिले चकल्या करायची ना, कढईतच पूर्ण पिळायची. पहिलेचे लोक पिळायचे बघा बरं. आता आपण कसं आहे ना, मस्त खाली असं प्रॉपर काढतो, मग त्याला तळतो. पण मी म्हटलं नाही, आता आपण एकटंच आहोत, पहिले पटकन आपण खाऊ घालायचं आहे सगळ्यांना गरम गरम. तर त्यांना घाई पण होती, सगळे आता गरम गरम खात आहे तर 2 घास जास्तीच जातात. तर आईला दिलं, मग नक्षला दिलं, हे होते घरी त्यांनाही गरम गरम देऊन दिलं. आणि नव्याई माझी बसलेली आहे आणि एवढे सगळे खातात तेव्हा ते मनाला किती छान समाधान वाटते ना. आणि एवढे जास्त नाही भिजवलं होतं, त्यामुळे जास्त काही झालेलं नाहीत म्हणा, पण जेवढ्या काही झालेल्या आहेत तेवढं थोडंफार तळून घेणार आहे. त्याच्यानंतर मी लोणचं तुम्हाला शेअर करायचं राहिलेलं होतं. तर अशा प्रकारे आईने मस्त असं लोणचं टाकून दिलेलं आहे आणि खरंच हे लोणचं वर्षभर टिकतं. तर भरपूर जण कसं आहे ना, ही ढोबळे मिरचीतल्या अंदरचं बी काढतात, त्याच्यामध्ये पूर्ण मग मसाला भरतात आणि ते वेगळं लोणचं करतात. मग तसंही लोणचं मी केलेलं आहे म्हणा, पण आता मी असं साधं सिंपल लोणचं टाकलेलं आहे आणि हे लोणचं खरंच खायला खूप टेस्टी वाटते. चला मग अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ
कसा वाटला नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि मस्त राहा. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.